नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नीट मध्ये पाहिजे असतील मार्क 4 तर व्हा तयार या सिरीज मध्ये आज मी आपल्यासाठी घेऊन आलो एक सुंदर असा टॉपिक ज्याचं नाव आहे ली चॅटलियर्स प्रिन्सिपल। तर चला मग बघूया जय केमिस्ट्री। ली चॅटलियर्स प्रिन्सिपल। ली चॅटलियर्स प्रिन्सिपल काय सांगतो बाळांनो, हे सिंपल भाषेत सांगतो आपल्याला फक्त मी एकदम की काय म्हणणं आहे यांचं, if change in any factor which determines the equilibrium then system will respond in such a way to minimize the effect of change। हे जाऊ द्या, सोप्या सरळ साध्या भाषेत सांगतो मी तुम्हाला। एक सुंदर असं तुम्ही एक पाण्याचा एखादा समजा सोर्स घ्या लक्षात, एखादं तळ वगैरे शेततळ वगैरे काहीतरी आहे, एकदम शांत पाणी आहे तिथे, ठीक आहे। आणि तुम्ही काय केलं, त्यामध्ये एक दगड टाकला। दगड टाकल्यानंतर काय झालं, त्याच्यामध्ये लाटा तयार झाल्या आणि त्या लाटा काय होतात जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आतमधून त्या लाटा बाहेरच्या बाजूला येतात आणि थोड्या वेळानंतर पुन्हा पहिल्यासारखं शांत सगळं काही होऊन जातं। म्हणजे पहिली ती सिस्टम इक्विलिब्रियमला होते, नंतर पण ती सिस्टमने काय केलं, इक्विलिब्रियम अटेन केलं। आणि ते कशा प्रकारे केलं, तुम्ही जी एनर्जी त्याच्यामध्ये टाकली ती एनर्जी मिनिमाइज करण्याचं काम केलं। लाटा जेव्हा बाहेर जात होत्या ती एनर्जी घेऊन बाहेर जात होत्या, तिकडे स्ट्राईक होत होत्या त्या आणि ती एनर्जी बाहेर रिलीज करत होत्या। अशा प्रकारे काय झालं, त्याने पुन्हा त्याचं इक्विलिब्रियम अटेन केलं। तेच त्यांनी इथं सांगितलंय, ठीक आहे। तर याचे मी तुम्हाला काय करतो बाळांनो, एक 5 याचे फॅक्टर्स आहेत की ज्याचे इफेक्ट कसा कसा आपला इक्विलिब्रियम वरती होतो त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, ठीक आहे बाळांनो। फर्स्ट आहे चेंज इन कन्संट्रेशन। चेंज इन कन्संट्रेशन, चेंज इन कन्संट्रेशन एक रिएक्शन आहे बाळांनो आपली, A is in equilibrium with B। A is in equilibrium with B। A आहे रिएक्टंट, B आहे प्रोडक्ट। जर मी एक काम केलं छोटस की जर A चं कन्संट्रेशन वाढवलं ना बाळांनो तर रिएक्शन B कडे निघेल आणि B चं कन्संट्रेशन वाढवलं तर रिएक्शन A कडे निघेल। म्हणजे व्यवस्थित लक्षात घ्या, जर A चं कन्संट्रेशन, आपण स्क्वेअर ब्रॅकेट कशासाठी लिहितो बाळांनो, कन्संट्रेशन रिप्रेझेंट करण्यासाठी। जर मी A चं कन्संट्रेशन इन्क्रीज केलं तर रिएक्शन कुठे निघेल आपली, फॉरवर्ड डिरेक्शनला। रिएक्शन कुठे निघेल बाळांनो, फॉरवर्ड डिरेक्शनला, ठीक आहे। चला आता एक काम करूयात मग आपण याच्या बाबतीत अजून एक बघू। आता जर इन्क्रीज केल्यानंतर फॉरवर्ड जाते, जर मी याचं कन्संट्रेशन डिक्रीज केलं तर बट ऑब्वियस आहे बाळांनो रिव्हर्स रिएक्शन काय होईल, इथे तुमची येऊन जाईल तुमच्या समोर रिव्हर्स रिएक्शन, ठीक आहे। रिव्हर्स डिरेक्शनला येऊन जाईल रिएक्शन तुमची। हे झालं A च्या बाबतीत। जर मी B च्या बाबतीत बोललो, कन्संट्रेशन ऑफ B इन्क्रीजेस, तर रिएक्शन आपली कुठे येईल, B चं कन्संट्रेशन वाढवलंय म्हणजे अपोजिट डिरेक्शनला। अपोजिट डिरेक्शनला कुठे येईल, ती तुमची A कडे जाईल। A वाली कुठली साइड झाली आपली, रिव्हर्स साइड झाली रिएक्शनची, रिव्हर्स रिएक्शन झाली, ठीक आहे। देन याला अजून एक काम केलं मी, कन्संट्रेशन ऑफ B डिक्रीजेस। कन्संट्रेशन ऑफ B काय केलं, डिक्रीज केलं, म्हणजे इथून हा B काढून टाकला काही, तर काय झालं बाळांनो, रिएक्शन कुठे आली आपली, फॉरवर्ड डिरेक्शनला आली। कुठे आली, फॉरवर्ड डिरेक्शनला। याचं सुंदर उदाहरण सांगितलं जातं नेहमी, 2 पाण्याच्या टाक्यांचं उदाहरण देऊन। समजा आपली ही एक टँक आहे पाण्याची आणि ही दुसरी टँक आहे बाळांनो पाण्याची, ठीक आहे। यांना आपण काय केलं, एका छोट्याशा पाईपद्वारे यांना काय केलं, कनेक्ट केलं। याला मी टँक A म्हटलं, याला मी टँक B म्हटलं। झालंय असं की दोघांमध्येही सध्याला सारखं पाणी आहे, लेवल सारखी दोघांची। जर मी A मध्ये जर पाणी टाकलं तर तुम्हाला पण माहितीये पाण्याचा जो फ्लो आहे तो A to B जाईल, म्हणजेच फॉरवर्ड जाईल, बरोबर। जर मी असं न करता काय केलं, जर B मध्ये पाणी टाकलं तर आपल्याला पण माहितीये की ही जी रिएक्शन इकडली पाण्याची लेवल वाढली की ते काय जाईल, तुमचं B to A जाईल, म्हणजेच कुठे जाईल, रिव्हर्स जाईल। किंवा अजून याच्यात आपण थोडासा बदल करूयात बाळांनो। थोडासा बदल कसा करूयात बघा, जर मी काय केलं, इथे B मधलं पाणी काढून टाकलं म्हणजे B चं कन्संट्रेशन कमी केलं, ही लेवल कमी झाली म्हणजे आपोआपच हे पाणी इकडे यायला लागेल, आपोआप हे पाणी इकडे यायला लागेल। तेच सांगितलंय, B चं कन्संट्रेशन कमी, फॉरवर्ड।
ए चं कन्सन्ट्रेशन कमी केलं, मग इकडे लेवल जास्त झाली की इकडे यायला लागेल. मग काय झालं, ए चं कन्सन्ट्रेशन कमी केलं की रिॲक्शन पुन्हा रिव्हर्सिबल यायला लागेल. मग अशा प्रकारे चेंज इन कन्सन्ट्रेशन कसं अफेक्ट करतं, रिॲक्टंटचं कन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं की फॉरवर्डला जाणार, प्रोडक्टचं कन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं की रिव्हर्सला येणार, रिॲक्टंटचं कन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं की रिव्हर्सला येणार, प्रोडक्टचं कन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं की फॉरवर्डला जाणार. हा सांगतो बाळांनो पहिला पॉइंट आपला ली चॅटलियर्स प्रिन्सिपल मधला चेंज इन कन्सन्ट्रेशनचा. सेकंड आहे बाळांनो इफेक्ट ऑफ टेम्परेचर. इफेक्ट ऑफ टेम्परेचर रिॲक्शन ह्या दोन प्रकारच्या आहेत बाळांनो. आपल्याकडे दोन प्रकारचे रिॲक्शन बघायला भेटतात. एक आहे एक्झोथर्मिक, एक्झोथर्मिक, आणि दुसरी रिॲक्शन आहे बाळांनो एंडोथर्मिक. एंडोथर्मिक, एक एक्झोथर्मिक आणि दुसरी एंडोथर्मिक. एक्झोथर्मिक म्हणजे काय, ज्या रिॲक्शन मधून हीट इव्हॉल्व होते, आणि एंडोथर्मिक म्हणजे काय, जी रिॲक्शन करण्यासाठी आपल्याला हीट द्यावी लागते. एक्झो म्हणजे बाहेर जाणारी, एंडो म्हणजे आतमध्ये येणारी त्यासाठी. ठीक आहे, तर चला इथे लिहितो मी. म्हणजे काय असतं, ए इज इन इक्विलिब्रियम विथ बी प्लस हीट, प्लस हीट. एनर्जी बाहेर पडली बाळांनो, हीट बाहेर पडली या रिॲक्शन मधून. आणि मग इथे काय होतं, जर मी टेम्परेचर वाढवलं, जर मी काय केलं, टेम्परेचर वाढवलं, टेम्परेचर इन्क्रीजेस, जर मी टेम्परेचर वाढवलं तर ही रिॲक्शन रिव्हर्स येते बाळांनो. काय होती रिॲक्शन, रिव्हर्स डिरेक्शनला येते. का, सिंपल आहे, ऑलरेडी बीकर काय झालंय तुमचं गरम झालं, आणि अजून जर तुम्ही त्याला हीट दिली तर मग तुम्ही ऍक्च्युअल मध्ये बघितलं तर प्रोडक्ट साइडला काहीतरी ऍड करताय जे ऑलरेडी तिथं आहे, त्याच्यामुळे ती त्याच्या अपोजिट डिरेक्शनला म्हणजेच रिॲक्टंट कडे निघते, म्हणून इथं रिव्हर्स दिलंय. मग अजून काय होऊ शकतं, जर मी हे टेम्परेचर डिक्रीज केलं, जर मी हे टेम्परेचर काय केलं, डिक्रीज केलं बाळांनो, तर मात्र मग आपली रिॲक्शन कशी जाईल, इथे फॉरवर्ड डिरेक्शनला जाईल, फॉरवर्ड डिरेक्शनला जाईल. त्याचमुळे ज्या रिॲक्शन मधून हीट बाहेर पडते म्हणजे एक्झोथर्मिक रिॲक्शन जी असते त्याला कमीत कमी टेम्परेचरला काय केलं जातं, प्रोसीड करण्याचा प्रयत्न केला जातो, ज्यामुळे काय होती ती रिॲक्शन तुमची फॉरवर्ड डिरेक्शनला जाते, जास्तीत जास्त प्रोडक्टचा अमाउंट आपल्याला भेटतं. आता एक्झोच्या अपोजिट एंडो म्हणजे हे पण एक्झॅक्टली अपोजिट. समजा आपल्याकडे आहे C इज इन इक्विलिब्रियम विथ D, पण एक छोटासा चेंज याच्यामध्ये की C इथे फक्त असा C नसून इथे मी काय लिहितोय, C प्लस डेल्टा. हीट दिली मी C प्लस डेल्टा, कारण एंडो आहे ना बाळांनो, त्याला आपल्याला हीट द्यावी लागणार आहे. मग C प्लस डेल्टा गिव्स D, C प्लस डेल्टा गिव्स D. मग अशा वेळी जर मी टेम्परेचर वाढवलं तर मी तर रिॲक्टंट साइडला काहीतरी वाढवतोय, म्हणजे ही रिॲक्शन कुठे जाईल, आपली प्रोडक्ट साइडला, म्हणजे त्याला आपण म्हणूया फॉरवर्ड डिरेक्शनला. कुठे, फॉरवर्डला. जर टेम्परेचर डिक्रीज केलं तर मग मात्र ही कुठे येईल, आपली रिव्हर्स डिरेक्शनला, कारण आपल्याला जे पाहिजे आहे तेच आपण देत नाहीये, त्यामुळे ते काय होणार आहे, तुमची रिव्हर्स डिरेक्शनला येऊन जाईल रिॲक्शन. कधी, एंडोथर्मिक. आठवत असेलच तुम्हाला बाळांनो की याच्यामध्ये डेल्टा H हा पॉझिटिव्ह असतो आणि एक्झोथर्मिक मध्ये आपला डेल्टा H हा नेगेटिव्ह असतो. ठीक आहे बाळांनो. नंबर 3 आहे बाळांनो इफेक्ट ऑफ प्रेशर. इफेक्ट ऑफ प्रेशर याचं खूप सोपं रिलेशन आहे. इफेक्ट ऑफ प्रेशर. आता आपल्याला माहिती आहे बाळांनो, प्रेशर म्हटलं की ते कशाशी तुमचं रिलेट करणार आहे, कुठं ना कुठं व्हॉल्यूमशी रिलेट करणार आहे. तर मग लक्षात घ्या की हा जो इफेक्ट ऑफ प्रेशर आहे तो फक्त गॅसियस मॉलिक्युलवरतीच होतो, कारण लिक्विड आणि सॉलिडचं व्हॉल्यूम याच्यावरती प्रेशरचा जास्त इम्पॅक्ट पडत नाही. त्यामुळे इफेक्ट ऑफ प्रेशर मध्ये लक्षात घ्या, जर A is present in gaseous state plus B is present in gaseous state, then it is equilibrium with C which is again present in gaseous state. असं आहे समजा. तर या रिॲक्शन मध्ये on increasing pressure, on increasing pressure, reaction will proceed towards less moles of
लेस मोल्स ऑफ गॅशियस स्पेसिस. लेस मोल ऑफ गॅशियस स्पेसिस म्हणजे काय लगेच सांगतो, सोपं एकदम, स्टेटमेंटचा लोड घेऊ नका. किंवा लेस मोल्स ऑफ गॅशियस नंबर ऑफ मोल्स असं म्हणू शकतो, किंवा लेस मोल्स ऑफ गॅशियस स्पेसिस करेक्ट राहील. हेच बाळांनो काय विषय होतो इथं बघा, छोटस एकदम. इथे किती मोल्स आहेत गॅसेसचे आपले 2, इथे 1 मोल आणि इथे 1 मोल. इकडे किती मोल बनलाय बाळांनो त्याचा 1 मोल बनलाय, आपला 1 मोल बनलाय. मग या साईडला 1 मोल आहे आणि इथे 2 मोल आहेत. जर मी प्रेशर वाढवला तर कमी मोल कुठल्या साईडला आहेत बाळांनो, प्रोडक्ट साईडला आहे. मग अशा वेळी काय होईल, माझी रिॲक्शन जी आहे ती कुठे जाईल, तुमची फॉरवर्ड डिरेक्शनला जाईल. कुठे जाईल, फॉरवर्ड डिरेक्शनला. याच्याच विरुद्ध पण होऊ शकतं. जर समजा इकडे 2 मोल असते आणि इकडे 1 मोल असता तर रिॲक्शन कुठे आली असती, रिव्हर्स डिरेक्शनला आली असती. तर हा छोटासा इफेक्ट आहे कशाचा, आपला प्रेशरचा. काय इफेक्ट होतो पुन्हा एकदा सांगतोय मी इथे की इन्क्रीजिंग प्रेशर रिॲक्शन विल प्रोसीड टुवर्ड्स लेस मोल्स ऑफ गॅशियस स्पेसिस. जिकडे गॅसचे मॉलिक्युल्स कमी तिकडे आपली रिॲक्शन काय करेल, तुमची प्रोसीड करेल. त्यामुळे इकडे 1 होता, इकडे 2 होता, तर 1 कडे आपली रिॲक्शन काय झाली, फॉरवर्ड डिरेक्शनला प्रोसीड झाली. नंबर 4 आणि खूप महत्वाचा, निग्लेक्ट केला जाणारा पॉइंट परंतु खूप इम्पॉर्टंट असणारा असा एक पॉइंट आहे छोटासा, ऍडिशन ऑफ इनर्ट गॅसेस. काय म्हणतोय बाळांनो मी, 4th वाला, ऍडिशन ऑफ इनर्ट गॅसेस. ऍडिशन ऑफ इनर्ट गॅसेस. इनर्ट गॅसेस, इनर्ट गॅस म्हणजे काय हो, फक्त ग्रुप 18 चे अजिबात नाही. जर तुमची रिॲक्शन एखादी आहे, समजा A in gaseous state plus B in gaseous state is in equilibrium with C in gaseous state, तर या रिॲक्शन साठी D, E, F, G दुसरं काही असू द्या, जे यांच्या सोबत रिॲक्ट होणार नाही ते सगळं इनर्ट झालं. मग ते सगळं इनर्ट झालं. फक्त ग्रुप 18च नाही तर बाकीचे लोक जे यांच्या सोबत रिॲक्ट होत नाहीत ते या रिॲक्शन साठी कोण झाले, इनर्ट झाले. बाळांनो इथं खूप सुंदर एक वाक्य दिलेलं आहे. आपलं वाक्य असं आहे, at constant नीट लक्ष द्या बाळांनो, constant volume and temperature. at a constant volume and temperature म्हणजे जर एखाद्या रिॲक्शनचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे किंवा एखाद्या रिॲक्शनचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, तर at a constant volume and temperature there is a no effect of addition of inert gas. नीट लक्षात घ्या बाळांनो, नो इफेक्ट ऑफ ऍडिशन ऑफ इनर्ट गॅस. काहीच फरक पडत नाही, जसं चाललंय तसंच चालणार, काहीच फरक पडत नाही. एनसीईआरटी सुद्धा इतकंच एक्सप्लेन केलंय. पण याच्यात एक गोष्टीमध्ये छोटासा ट्विस्ट आहे बाळांनो, नीट लक्षात घ्या. बट ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर, नीट लक्ष द्या बाळांनो इथे. बट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट आहे त्यावेळी मात्र रिॲक्शन विल प्रोसीड टुवर्ड्स more number of moles of gaseous species. खूप महत्वाचं वाक्य आहे बाळांनो, एनसीईआरटी मिसिंग आहे, स्टेट बोर्ड मध्ये नाहीये दिलेलं, पण महत्वाचं वाक्य खूप आहे कारण याच्यावरती क्वेश्चन्स बनलेले आहेत आतापर्यंत. काय सांगतोय मी बघा, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड टेम्परेचर काहीच विषय नाही, रिलॅक्स राहा, इफेक्ट होत नाही. परंतु जर मी काय बोलतोय, कॉन्स्टंट प्रेशर बद्दल बोलतोय, कॉन्स्टंट प्रेशर या केस मध्ये मात्र रिॲक्शन विल प्रोसीड टुवर्ड्स मोर नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅशियस स्पेसिस. जिकडं गॅसेसचे मोल जास्त तिकडे ती रिॲक्शन जाईल. मग जर या रिॲक्शनचा विचार आपण केला तर आपल्याला कळेल की इकडे 2 मोल आहेत, इकडे 1 मोल आहे. जर मी इनर्ट गॅस ऍड केला तर ही रिॲक्शन रिव्हर्स डिरेक्शन मध्ये येईल. रिॲक्शन कुठे येईल तुमची बाळांनो, रिव्हर्स डिरेक्शन मध्ये येईल. आणि एक छोटीशी टर्म असते बाळांनो बघा, डेल्टा एनजी. काय म्हणणं यांचं, डेल्टा एनजी तुम्हाला दिसेल पुन्हा सीपी सीव्ही वगैरे वगैरे तिथे पण दिसेल, किंवा भरपूर ठिकाणी आहे तुमची टर्म जी आहे ती केसी केपीच्या वेळी पण तुम्हाला याची गरज पडणार आहे. तर काय हा डेल्टा एनजी म्हणजे नंबर ऑफ
मोल्स ऑफ, नीट लक्षात घ्या बाळांनो, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस स्पेसिस इन प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस स्पेसिस इन रिएक्टर. प्रोडक्ट मध्ये गॅसचे जितके मोल्स आहेत मायनस रिएक्टर मध्ये जितके मोल्स आहेत, ती ही आपली काय असते, व्हॅल्यू असते डेल्टा Ng ची व्हॅल्यू असते, डेल्टा Ng ची व्हॅल्यू असते. ठीक आहे बाळांनो. नंबर 5 आणि शेवटचा आहे बाळांनो, इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट बघा इथे, इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. कॅटलिस्ट काय असतो? कॅटलिस्ट म्हणजे काय तर तुमची रिएक्शन लवकर करण्यासाठी जो मदत करेल. त्यात पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन टाइपचे असतात, परंतु सध्याला मी तुम्हाला सांगतोय कॅटलिस्टचा रोल फक्त काय करतो हा लक्षात घ्या व्यवस्थित. इट हेल्प्स टू अटेन इक्विलिब्रियम अर्लियर. नीट शब्दाचं मिनिंग समजावून घ्या बाळांनो. म्हणजे रिएक्शन जे आहे तुमचा इक्विलिब्रियम चेंज होणार नाही, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट चेंज होत नाही, एन्थाल्पी चेंज होत नाही, गिब्स एनर्जी चेंज होत नाही, काहीच चेंज होत नाही. होतं काय, फक्त लवकर अटेंड होतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एक दिवस तुमच्या घरून शाळेमध्ये सायकलचा वापर करून गेले, 10 मिनिटात तुम्ही पोहोचलात. दुसऱ्या वेळी तुम्ही काय केलं, सायकलच्या ऐवजी गाडीचा वापर केला, 5 मिनिटात तुम्ही तिथे पोहोचलात. यामुळे झालं काय बाळांनो, तुमची शाळा बदलली नाही, तुमचं घर बदललं नाही, सायकल असो की गाडी असो, तुमचा फक्त वेळ जो होता त्या वेळेत बदल झाला. म्हणजेच तुम्ही काय केलं, अटेन इक्विलिब्रियम अर्लियर, लवकर इक्विलिब्रियम तुम्हाला काय होतं रिएक्शन मध्ये बघायला भेटतं. जी रिएक्शन समजा काही तास चालायची तर ती काही मिनिटात होते. कशामुळे? तुमच्या कॅटलिस्टच्या वापरामुळे. तर इट हेल्प्स टू अटेन इक्विलिब्रियम अर्लियर. याचा अजून एक रोल असतो, काय म्हटलं जातं की आपली समजा ही एक रिएक्शन समजू आपण बाळांनो, इथे हा रिएक्टंट आहे, हा इथे प्रोडक्ट आहे. रिएक्टंट आणि प्रोडक्ट, याला आपण काय म्हणतो बाळांनो, याला आपण म्हणतो इथे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. तर आपला कॅटलिस्ट काय करतो, ही एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशनच कमी करून टाकतो. कशी? नवीन पाथ शोधून इथून निघायचं, डायरेक्ट शॉर्टकटने इथे पोहोचायचं. मग आपली एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन काय झाली, ते कमी झाली. मग एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन कमी झाली म्हणजे ती रिएक्शन लवकर झाली आपली. ठीक आहे. तर हा रोल असतो बाळांनो कशाचा, आपल्या कॅटलिस्टचा. मग आता तुम्ही म्हणाल हे सगळं झालं, पण याचं क्वेश्चन कसे असतात तर सांगतो. एक रिएक्शन दिली तुम्हाला की काय सांगितलं, रिएक्टंट इज इन इक्विलिब्रियम विथ प्रोडक्ट अँड काय सांगितलंय, डेल्टा H इज नेगेटिव्ह. आणि सांगितलं की दिस रिएक्शन इज फेवरेबल अंडर विच कंडिशन. मग खाली दिलेलं असेल तुम्हाला ऍट लो टेम्परेचर, हाय टेम्परेचर. कशी? आता ही पुढे जायला पाहिजे आपली. तर आपला हा निगेटिव्ह आहे, म्हणजे ही रिएक्शन कशी बाळांनो तुमची एक्झोथर्मिक. मग एक्झोथर्मिक मध्ये काय लागतं आपल्याला, टेम्परेचर कमी लागतं. मग दिस रिएक्शन विल बी फेवरेबल, फॉरवर्ड रिएक्शन विल बी फेवरेबल ऍट लो टेम्परेचर. किंवा कधी कधी काय देतील तुम्हाला, याचे 2 मोल, याचा 1 मोल. आणि प्रेशरच्या बाबतीत विचारलं जाईल. प्रेशर काय सांगतो तुम्हाला माहितीये, प्रेशर वाढला की जिकडे कमी मोल आहे तिकडे रिएक्शन जाईल. मग दिस रिएक्शन विल प्रोसीड फॉरवर्ड ऍट लो टेम्परेचर अँड ऍट हाय प्रेशर. प्रेशर वाढला की इकडे रिएक्शन जाईल तुमची. असे सोपे क्वेश्चन असतात बाळांनो याच्यावरती, पण खूप महत्वाचे क्वेश्चन. कारण क्वेश्चन सोपा असो अवघड असो तुम्हाला मार्क 4च देणार आहे. ठीक आहे बाळांनो. तर हे होतं आजचं आपलं ली चॅटलियर्स प्रिन्सिपल. होपफुली तुम्हाला समजलं असेल. जर नसेल काही समजलं तर नक्की मला कमेंट्स मध्ये कळवा. ठीक आहे बाळांनो. एक छोटंसं काम आपलं करायचं आहे. काय करा, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच घेऊन येतो एक नवीन मस्त असा टॉपिकचा व्हिडिओ. तोपर्यंत जय केमिस्ट्री.